पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प आहे। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे, त्यामुळे लोकल ठप्प झाले आहेत। प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। जे मुंबईकर काही वेळापूर्वी ट्रेनमध्ये बसून आपल्या ऑफिसला जाण्यासाठी निघाले, त्यांना आज लेटमार्क लागेल असं वाटत होतं। मात्र आता लेटमार्कपेक्षाही खरी चिंता आहे ती आहे त्या ठिकाणाहून आपण किमान ऑफिस किंवा मग घरी कसं पोहोचू, कारण रेल्वे सेवा ठप्प झाली। ट्रेन आहे त्या ठिकाणीच थांबलेल्या आहेत, कारण रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले, त्यामुळे ट्रेन पुढे जाणं किंवा मागे जाणंही शक्य नाहीये। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, आत्ताची काय परिस्थिती? मी आता दादर रेल्वे स्थानकावर आहे आणि या ठिकाणी उद्घोषणा होत आहेत की पुढील सूचना येईपर्यंत ज्या पद्धतीने हा पाऊस पडतोय, त्यामुळे मध्य रेल्वेची जी जलद आणि धीम्या गतीवरील जी रेल्वे वाहतूक आहे ते पूर्णपणे स्थगित करण्यात आलेली आहे। जोपर्यंत पुढील सूचना येत नाही तोपर्यंत रेल्वे आहेत त्या स्थगित करण्यात आल्या। त्यामुळे मुंबईकर जे सकाळी आपल्या कामासाठी निघाले होते ते मात्र या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। मुसळधार पाऊस पडतोय, याचा परिणाम म्हणजे रेल्वे ट्रॅकवर पाणी झालेलं आहे, साचलेलं आहे आणि यामुळे रेल्वे वाहतूक आहे ते पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। मध्य रेल्वेची ही वाहतूक आहे ते पूर्णपणे बंद करण्यात आले आणि या ठिकाणी सातत्याने उद्घोषणा केली जाते। मात्र सकाळपासून जे काही घरातून मुंबईकर बाहेर पडले आहेत आपल्या आस्थापनात जाण्यासाठी, ते मात्र या ठिकाणी आपण बघतोय की अडकून पडलेले आहेत। आपल्यासोबत काही आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार। कुठून आलाय आणि कुठे जायचं? मी चिंचपोकळीवरून आलोय, मला नाहूरला जायचं आहे, पण आता इथे एवढं सिच्युएशन बेकार झाली की जाण्यासाठी एक पण ट्रेन नाही। मी आता अक्षरशः दादर आणि परेल या दोन्हींच्या मध्ये ट्रेन माझी थांबली, तिथून मी उतरून चालत येऊन दादर स्टेशनवरती आलेलो आहे। आता परत मला घरी जाण्यासाठी पण ट्रेन नाही आहे आणि परत ठाण्याला जाण्यासाठी पण ट्रेन नाही। एवढी म्हणजे पूर्ण ट्रेन बंद केलेली आहे तिथून दादरवरून। आता कोणता पर्याय? चालत जाणार आहात तुम्ही, कसं काय? आता बघू, एक 15 मिनटं वाट पाहेन। जर परत CSTला जाण्यासाठी ट्रेन असेल तर मी थांबेन, ट्रेनने जाईन, नाहीतर मग चालत जावं लागेल किंवा बसचा पर्याय निवडावा लागेल माझ्यासाठी। या ठिकाणी आपण बघितले तर सर्व आपण बघतोय मुंबईकर आहेत ते अडकून पडलेले आहेत आणि या ठिकाणचे हे बघतोय की पूर्णपणे या ठिकाणी आहेत लोकल्स बंद पडल्यामुळे आता मुंबईकरांना आहेत ते एकतर इथे थांबून राहावं लागेल किंवा चालत जावं लागेल। मात्र रेल्वे वाहतूक जायचे त्यांना पर्याय दुसरा नाहीये, त्यांना इथे रेल्वे स्टेशनवरच थांबावं लागेल। मात्र जवळ जे राहणार आहेत त्यांना पायी जाणं शक्य होणार आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। पावसानं कर्जत कसाऱ्याकडे जाणाऱ्या सगळ्या लोकल ठप्प झालेल्या आहेत। प्रवाशांचे त्यामुळे मोठे हाल होत आहेत। आता रस्ते वाहतुकीचा पर्याय स्वीकारावा, तर अनेक भागात रस्त्यांवर सुद्धा कमरे एवढं पाणी साचलेलं आहे, त्यामुळे रस्त्यानं तरी जायचं कसं असा प्रश्न सगळ्या मुंबईकरांपुढे उपस्थित झालेला आहे। कर्जत कसाऱ्याकडे जाणारी सर्व वाहतूक, लोकल वाहतूक ठप्प झालेली आहे, त्यामुळे लोकल प्रवाशांचे हाल होत आहेत। काही वेळापूर्वीची दृश्य आहेत ज्यावेळेला लोकल सेवा धीम्या गतीनं सुरू होती। रेल्वे ट्रॅकवर पाणी होतं तरी मात्र धीम्या गतीनं रेल्वे सेवा सुरू होती। मात्र आता सगळ्याच रेल्वे ट्रॅकवरचं पाणी वाढायला लागलेलं आहे, त्यामुळे इथली वाहतूक बंद करण्यात आली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।